सख्या रे भाग 28। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ही विनंती। प्लेलिस्टमध्ये कथेचे सर्व भाग आहेत, कृपया पहा। माधवराव सागररावासोबत फोनवर बोलत असतात। त्यांचं बोलून झाल्यावर ते भयंकर रागातच फोन कट करतात। सुंब जळला पण पीळ मागे तसाच राहिला, तो काय आमचा पिछा सोडायला तयार नाही। माधवराव वेदला उद्देशून तोंडातल्या तोंडात पुटपुटले। मोठ्याने रागातच बोलले, ड्रायव्हर गाडी काढ। त्या बिचाऱ्या ड्रायव्हरला या सर्वाची सवय झाली होती, म्हणून तो निमूटपणे गाडी काढतो। आपल्या बंगल्याकडे घे गाडी, त्यांनी ड्रायव्हरला हुकूम सोडला। ड्रायव्हरने होकारार्थी मान हलवली आणि त्याचे काम त्यांनी सुरू केले। माधवराव त्यांची सर्व राजकीय महत्त्वाची कामं सोडून ते घरी जायला निघतात, पण ते घरी येता येताच वेदला कॉल करतात। हॅलो न बोलता डायरेक्ट बोलायला सुरुवात करतात। ए वेद सरदेशमुख्या, आमच्या जान्हवीला तू सागररावाकडून हिसकावून घेतलास? तुझी एवढी हिंमत? तू समजतोस काय स्वतःला? मोठा बिझनेसमॅन असलास म्हणून काय झालं? या माधवरावांशी पंगा घ्यायचा नाही। आमच्याशी पंगा घेऊन आमच्या खोपडीत शिरल्यावर आम्ही त्याची काय अवस्था करतो हे आम्ही तुला वेगळं सांगण्याची गरज नाही असं वाटतंय आम्हाला। तरीही तुला सांगतो आणि एक फुकटचा सल्लाही देतो। तुझे वडील आमच्या मार्गात 8 वर्षापूर्वी आडवे आलेले। आम्ही काय केलं त्यांच्यासोबत आठवतंय ना? नसेल आठवत तर आम्ही सांगतो तुला, कान नीट उघडे ठेवून ऐक। तुझ्या फॅमिलीला जसं भाजीतून कढीपत्ता काढून फेकतात, अगदी तसंच आम्ही तुझ्या फॅमिलीला आमच्या मार्गातून अलगद बाजूला केलं, तेही कायमचे। यातून काहीतरी धडा घ्यायचा ते टाकलं आणि भलतंच काही करून राहिलास तू। आणि परत एकदा या नागाच्या शेपटीवर पाय ठेवत आहेस। लक्षात ठेवायचे, तेही कायमचे। नागाच्या शेपटीवर पाय ठेवल्याने नाग फणा काढून दंश केल्याशिवाय गप्प बसणार नाही। आमच्या मार्गात सतत आडवा येत आहेस बोक्यासारखा। तुझा काटा काढायला आम्हाला वेळ लागणार नाही, पण आमचेही काही नियम आहेत। होता होत तोपर्यंत आम्हीही समोरच्याला समजावून सांगत असतो, एक संधी देत असतो। पण समोरचं खुळ्या डोक्याचं असेल तर मग आमचाही नाइलाज होतो। मग काय करायचे ते ठरव तूच। तुला काय वाटलं आम्हाला कळत नाही का तुझी आमच्या जान्हवीवर वाईट नजर आहे ते? तुझ्या मनचा उद्देश आम्ही कदापि साध्य होऊ देणार नाही। माधवराव खुन्नसपणे बोलतात आणि फोन कट करतात। वेद माधवरावांचं बोलणं ऐकून वरून शांत असल्यासारखं भासवत होता, पण आतून पेटला होता। नसानसात आग लागलेली त्याच्या। माधवरावांनी वेदच्या फॅमिलीचा विषय काढला आणि वेदचे डोळे रागाने लालबुंद झाले। आपोआप एका हाताची मूठ आवळली गेली। भयंकर आठ्या जमा झाल्या त्याच्या कपाळावर। तेवढ्यात माधवरावांचा पुन्हा आवाज येतो। आमचा आवाज ऐकून वाचा बसली काय तुझी, का मुका झालास? आमच्या जान्हवीला आत्ताच्या आत्ता आमच्या बंगल्यावर आणून सोड, नाहीतर आम्ही तुझ्यासोबत काय करू त्याची तू कल्पनाही केली नसशील। आम्ही फक्त बोलत नाही तर प्रत्यक्षात ते अंमलात आणतो। आम्ही जे काही बोलत आहोत त्याला अजिबात पोकळ धमकी समजण्याची चूक करू नको। आणि माधवराव फोन कट करतात। जान्हवी समोरच्या सीटवर बसलेली असते आणि वेद कार ड्राईव्ह करत असतो, म्हणून वेद माधवरावांना काहीच बोलत नाही। आता सर्वात जास्त वेद जान्हवीचा विचार करत होता। वेद माधवरावांना काहीही उलटसुलट बोलला असता तर सर्वात जास्त त्याचे वाईट त्याच्या जानला वाटले असते, म्हणून वेद माधवरावांना प्रत्युत्तर देत नाही आणि माधवरावांचा कॉल होता याची भणकही जान्हवीला लागू देत नाही। वेद शांततेत कार ड्राईव्ह करत होता, पण वरून तो जितका शांत दिसत होता त्याहून काही गुणा आतून तो संतापला होता। पण
त्याच्या चेहऱ्यावरील रेघही हलली नाही. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. आणि अशा गोष्टी आता घडतच राहणार त्याच्या आयुष्यात, त्याचं त्याने मनाला सांगितलं. कारण त्याला जानसोबत जे प्रेम झालेलं, तो मनातील विचार झटकतो आणि एक औंढा गिळतो. आता तो त्याच्या जानकडे पाहतो. ती शांत असते आणि कोणत्या तरी विचारात हरवली आहे असं त्याला वाटतं. तो काळजीयुक्त स्वरात तिला आवाज देतो, जान, काय झाले? काही बोलत का नाहीस? केव्हापासून तू शांत बसली आहेस? जान करत काही नाही, असंच शांत बसली आहे बोलते. वेद पुन्हा तिला बोलतो, जान, तू अशी शांत बसली नव्हतीस. तुझ्या मनात काहीतरी चालू होतं. एवढं तर मी तुला नक्कीच ओळखायला लागलो आहे. जान, सांग ना मला. राहू देत तुला नाही सांगायचं तर. कदाचित आपल्या नात्यात अजून तुला तेवढा विश्वास वाटत नसेल. अहो, काही काय बोलताय? तसं काही अजिबात नाही. ते मी विचार करत होते की मी आता किती तासानंतर घरी जात आहे. आतापर्यंत बाबांना कळले असेल मी घरी नाही गेले ते. बाबा काळजीही करत असतील आणि चिडलेही असतील. आई चिडणार नाही, पण तीही काळजी करत बसली असेल. आणि वरून घरी असेल तर तोही. आता मी घरी गेल्यावर बाबा खूप रागवतील. मी पाठवलं म्हणून काय झालं कळत नाही का? वेळेत घरी यायचं बोलतील. मला खूप भीती वाटते आता. जान, टेन्शन नको घेऊस तू. मुद्दाम केलंस का? नाही ना? जान त्याच्याकडे पाहत लहान मुलीसारखी नाहीमध्ये मान हलवते. तुझे बाबा रागावले तर तू त्यांना तुझ्यासोबत त्या सागरने जे काही केलं ते सर्व खरं सांग. माधवरावांनाही कळायला हवं की सागरा काय लायकीचा आहे ते. आणि त्यांच्यासोबत ते त्यांच्या नाजूक मुलीचं लग्न लावून द्यायला निघालेत. तेही तिचं लग्न झालेलं असताना. तुझे बाबा पण ना जान, त्यांच्यासाठी दुनिया गेली असेल तेल लावत. पण निदान आपल्या पोटच्या मुलीच्या भविष्याचा तरी विचार करायचा. चाललेत त्या गुंड सागरासोबत लग्न लावून द्यायला. काय पाहिलं त्यात तुझ्या वडिलांनी त्यांनाच माहीत. जान्हवी वेदकडे एकटक पाहत असते. जान, काय झालं? मी एकटाच कधीपासून बडबड करत आहे. तू काहीच बोलत नाहीस जान. काय झाले? अशी का पाहत आहेस? मी काही चुकीचं बोलत आहे का जान? जान बोलते, अहो, तुम्ही काहीच चुकीचं बोलत नाही. पण आता तुम्ही बोलत होतात त्यात माझ्या बाबांचा आदराने उल्लेख करत होतात. या अगोदर तुम्ही त्यांचं नाव काढलं तरी नुसते चिडायचाच. अगं जान, हे सर्व मी तुझ्यासाठी, तुला बरं वाटावं म्हणून करतोय. माझी जान खुश तर वेद खुश. पण हा एक गोष्ट मी तुला सांगतोय, तुझ्या बाबांना मी काहीच नाही करणार. मी स्वतः त्यांना कोणतीच शिक्षा नाही देणार. जे पण कोण काय करणार असेल त्यांना तर तो कायदा करेल. त्यांच्या चुकीची शिक्षा त्यांना कायद्याच्या चौकटीत राहून नक्की मिळेल. तेव्हा मात्र जान, तू मला काहीच बोलणार नाहीस. आणि तेव्हा मीही तुझं काहीच ऐकणार नाही. हा वेद सरदेशमुख चुकून झालेले 100 अपराध माफ करेल, पण जाणून बुजून केलेल्या चुकीला माफी देत नसतो. जानचं काळीज बाबांना शिक्षा वेदच्या तोंडून ऐकूनच काळजीने धडधडू लागलेलं असतं. कोणत्याही मुलीला आपल्या वडिलांविषयी जीवापाड प्रेम असतं. त्यामुळे वेद आता जे काही बोलला ते ऐकून जान्हवीला काही आनंद होत नाही. ती नाराजच होते. या ना त्या मार्गाने वेद माझ्या वडिलांना शिक्षा नक्की देणार. हे काळ्या दगडावरील पांढरी रेघ असल्यासारखं 100% सत्य होतं. बाबा चुकलेत हे तिला माहीत होतं. तरीही बापावरील प्रेम म्हणून माझ्या बाबांना काही त्रास होऊ नये असंच वाटत होतं. तेवढ्यात वेदची गाडी माधवरावांच्या बंगल्याबाहेर येऊन थांबते. तशी जान्हवी कारमधून घाई करत उतरू लागते. तसा वेद बोलतो, जान, थांब ना 2 मिनिट, आता जाणारच आहेस ना? वेदकडे पाहत जान्हवी बोलते, अहो, पहिलाच खूप उशीर झाला आहे आणि आणखी थांबायला सांगताय? नाही, नको हो. मी कधी एकदा आतमध्ये जाते असं झालंय मला.
मग वेदही जास्त काही न बोलता ओके ठीक आहे आणि तोही उतरू लागतो. जान्हवी उतरून बाहेर थांबते. वेद दुसऱ्या बाजूने तिच्याकडे येतो. जान्हवीचं तर मन तळ्यात मळ्यात होत होतं. घराकडे गेली की मागे वेद आणि वेदकडे थांबायचं म्हटलं की समोर घर दिसत होतं. पण तरीही ती घराकडे चालू लागते. वेद जान किती घाई बोलतच तो तिच्या एकदम जवळ येऊन उभा राहतो. जान्हवी बोलते ती खूप भांबावलेली काळजीत दिसत होती. वेद तिचा हात हातात घेत धीर देत बोलतो, जान, तू पहिलं तुझं मन शांत कर. आणि हे काय, किती घाबरली आहेस तू? तो तिच्या कपाळावर जमा झालेला घाम त्याच्या रुमालाने पुसत तिला बोलतो. नाही नाही घाबरली मी ठीक आहे. अहो जा तुम्ही आता. माझी काळजी नका करू, मी घेईन माझी काळजी. आता वेदलाही काही सुचत नसतं. तो जानला पटकन मिठीत घेतो. तीही त्याच्या मिठीत शिरते. थोडा वेळ दोघेही मिठीत असतात. नंतर त्याची जान चुळबुळ करू लागते. मग वेद तिच्या मिठीतून बाजूला होतो. पण वेदला स्वतःपासून जानला दूर करू वाटत नव्हतं. जान्हवी जाऊ लागते तसा वेद तिचा हात पकडतो. जान्हवीही काळजावर दगड ठेवून पुढे चालू लागते. तसा वेदच्या हातातील तिचा हात सुटून जातो. जान्हवी पुढे पुढे चालू लागते. चालतच मधून मधून पाठी फिरून वेदकडे पाहत होती. वेद जाणाऱ्या जान्हवीकडेच एकटक पाहत असतो. आता जान्हवी दिसेनाशी होते आणि वेद खट्टू मनाने निघून जातो. वेद निघून गेल्यावर माधवरावांची गाडी त्यांच्या बंगल्याबाहेर येते. आता पाहूया जान्हवी सागररावाबद्दल माधवरावांना खरं सांगेन तेव्हा माधवराव काय करतील ते. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.